कलर्स मराठी वाहिनीवरील काव्यांजली मालिकेच्या 20 मार्चच्या भागात अनेक संकटांवर मात करत काव्य अखेर तिचं घर परत मिळवते। मग मीनाक्षी दारासमोर माप ठेवते आणि काव्याचं नववधूप्रमाणे औक्षण करते। धान्याचं माप पाहून काव्या सासूबाईंना विचारते, आई हे सगळं कशासाठी? त्यावर ते तिला सांगतात, अगं हे घर सोडवण्यासाठी तूच धडपड केली ना, तुझ्याच मेहनतीमुळे आपल्याला हे घर परत मिळालंय, मग तुझा नव्याने गृहप्रवेश नको करायला? माप ओलांड आणि आत ये। त्यावर सासरेबुवा बोलतात, काव्या मीनाक्षी म्हणते ते अगदी बरोबर आहे, अगं हा तुझाच हक्क आहे। तू पहिल्यांदा माप ओलांडून सून म्हणून या घरात आलीस ना, तेव्हा हे घर समृद्ध झालं, म्हणून पुन्हा एकदा त्याच पद्धतीने तुझं स्वागत करून हे घर सुखी संपन्न होऊ देत। मग काव्या प्रभुदेसाईंच्या घराचं माप ओलांडून गृहप्रवेश करते। तिकडे श्रेष्ठा हॉस्पिटलमध्ये गेलेली असते, पण विश्वजित सोबत न आल्यामुळे बाळाचे वडील येईपर्यंत आम्ही रिपोर्ट्स देऊ शकणार नाही असं सांगितलं जातं। त्यावर मग श्रेष्ठा बोलते, बाळाच्या वडिलांमुळेच तर सगळा गोंधळ झालाय, तेवढ्यात काय गोंधळ घातलाय मी असा आवाज येतो, आणि तो आवाज विश्वजितचा नसून एका दुसऱ्याच माणसाचा असतो, जो पाठमोरा उभा असतो। याचा अर्थ श्रेष्ठाच्या बाळाचे बाबा विश्वजित नाही आहेत का? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि पाहायला विसरू नका काव्यांजली रात्री 8:30 वाजता आपल्या कलर्स मराठीवर।